हा आम्ही पैसा भरतो, नगरपालिकेत घरपट्टी भरतो, आम्ही जीएसटी भरतो, आम्ही इन्कम टॅक्स भरतो. त्याला आम्ही पैसा भरतो, राज्य सरकार आणि कॉर्पोरेशनलाही भरतो. तुमच्या तिघांचा याच्यात हिस्सा आहे. एक महिना तुम्ही काय म्हणे सिटी इंजिनियर बोलत त्याला पण तो काय म्हणतो की आम्ही तुम्हाला चित्रीकरण दाखवू, तुमचं समाधान करू, तुम्हाला डिझाईन दाखवू. त्याच्यानंतर सोबत आहे बच्चावाले. तुम्ही खासदारांचा विषय म्हणजे शब्द टाळता ऐकतो साहेब. एवढा मोठा पैसा कोण झाला तुम्हाला? पाणी देतो 6 इंची मधून लोकांना पाणी मिळतं, तसं जे महिलाचं पाणी जाईल त्या पाण्याची घनता त्याला आपण देतो, जे प्रेशर पाण्याच्या टाकीमधून असं लॉजिक दिलं गेलं ना. ज्यांचं तुम्ही ऐकता, ज्यांचं दबाव खाली काम करत त्यांचं लॉजिक की तुला कुठे काम अडवणूक झाली, काही झाली, तिथे आमचे लोक येतील, आमचे टेक्निकल लोक तिथे समाधान करतील. समाधान झालं नागरिकांचं ते करू, आमचं काय हरकत नाही. आम्हाला पण पाहिजेच येते, आम्ही करू शकणार. आणि आता जर तुम्ही मुळे पावसाळा आणि गणपती अजिबात ते नाही, कुठंच काम करताना दिसायला लोक. मी आपण आता असं विलीवर ठेवलं जी या गर्दीतले लोक तयार आहेत. त्यांना बोलवतो ना, तुम्हाला पण टाकायला आलं होती मी कॉलेज ग्राउंडची पाईपलाईन पाणी काढायचं, निचरा करायचं, सातपुडीला सांगितलं होतं तुम्हाला. आणि मी परत सोशल मीडिया माझं फेसबुक अकाउंट उघडा, मी त्याच्यात तुम्हाला चॅलेंज केले कॉर्पोरेशनला. मी 10 लाख रुपये बजेटचं सोल्युशन काढून देतो, न निघाल्यात 5 लाख रुपये कॉर्पोरेशनला मी भरेल. त्यांना टाकलेलं आहे, स्क्रीनशॉट टाकलेले आहेत मी. केव्हाची मुदली आता तुम्हाला अक्कल नाही, हे अनेक कामांमध्ये सिद्ध झाले. लोकांना विश्वासात करा प्रत्येक कॉलनीमध्ये कमीत कमी तसं काय तुमचा पुरा प्रभाग करून टाकला. याची टेस्टिंग करा आबासाहेब सांगा. एक प्रभाग याची टेस्टिंग करा, मग पुढे चाला ना तुम्ही. टाकलं टाकून झालं का? पूर्ण प्रभाग तिथं 14 किलोमीटर टाकले. तुम्हीच माहिती देता आम्हाला, तर 14 किलोमीटर त्याची टेस्टिंग करा तुम्ही. सगळ्यांना बोलवा, ट्रायल घ्या, मग काम चालू करा. कमीत कमी आता लोकप्रतिनिधीच आहे का? आतापर्यंत न ऐकता केलं तुम्ही, तुमची अक्कल चालवली, तुमचे सगळे प्रोजेक्ट फेल झालेले आहेत. मग आता कमीत कमी आता आहे का लोकप्रतिनिधींचं? तुम्हाला अक्कल आली असं थोडी होतं ते काही. काय अनेक वेळा आम्ही केलेलं आहे, प्रभाग इंजिनियरला अनेक वेळा सांगितलेलं आहे. आता तुम्हाला तिथं जागेवर बोलून तिथं काम फक्त चालू करून दाखवा तुम्ही. दम असेल तर शुक्रवारपासून काम चालू करून दाखवा कुठेही, आणि कोणाच्या सपोर्टवर करतात ते पण दाखवा. चुकीचं काम करण्यासाठी आम्ही रक्त सांगायला सुद्धा तयार होतो. तुझ्या लोकप्रतिनिधीचे लोक तिथे येतात, लोकांना प्रेशर टाकायचा आणि काम करून मोकळवायचं. अजिबात नाही. तुमच्यात एवढा दम आहे ना, तुम्ही जेसीबी माझ्या वाटात कुठेही लावून दाखवा तुम्ही, चला. आणि तिथं तुम्ही यायचं. तुमच्या पाठीशी कोण अशी दादागिरी चालणार नाही अजिबात. करायचा प्रयत्न बघू आपण. फक्त मला तुम्ही जे टाकतायत ना स्टेटमेंट देतात दबावाखाली, तुम्ही निरर्थक आहे. कसं निरर्थक कधी दाखवतो आवश्यकतेप्रमाणे त्याप्रमाणे करून घ्या. चला तुम्ही 8 लागेल, काय म्हणता आपण अर्थ आणतोय, तुम्ही अशी ट्रीटमेंट द्यायची ना. तुम्ही आमचं सोल्युशन करा ना, आमचं म्हणणं ऐका ना तुम्ही. पीएफसीला आपण पत्र दिलंय, काय लागत सर्वे करून पे सर्वे करा, त्याप्रमाणे करा. आणि तुम्ही आणखी परत पुढे गावाचा सत्यानाश भरपावसाळ्यात लावताय तुम्ही, तुम्हाला अवघड जाणार आहे सगळं. नाही काम स्पीड कमी तुम्हाला करायचं आम्हाला पावसाळा उन्हाळा विश्वासात घ्या. तुम्ही सर्वे करून घ्या 1-1.5 महिन्यामध्ये. सर्वे करा किती तुमचं काय संख्या आहे पाहिजे आधी आपण एक वार्ड कन्सिडर करा, इथेच करू. एका वार्डामध्ये करा. त्याचा काही रिझल्ट मिळत असेल तर पूर्ण शहराची वाट लावा. याची ट्रायल घेऊन टाकू आधी. राजकीय दर पासल्यासारखा वाटतो. वास्तविकता करणे खुलासा करणं आयुक्त साहेब काम नाही. कुठला कालचा विषय आपल्या बीट बुकात लक्षात घ्या. पत्रकार बद्दल तुम्ही लक्षात घ्या. आपले बीट बुकाचं बांधकामचे असो का वारम्यांचे असो, हे कुठलंही नीट काम करत नाही. रिपोर्ट प्रभागला नीट देत नाही. आता अमृत योजना अंतर्गत मागे 56 कोटीचे जे कामं झाले त्याची हद्दवाढीमध्ये सगळी प्लास्टिक पाईप टाकली मध्ये साहेब आपल्या काळात. आणि आता त्याच भागात त्याच्या बाजूला ही अमृतची 6 इंच लाईन, ती पण 6 इंच 8 इंच. तिला खपाखप 2 नंबर आले टाकतायत. पिण्याच्या पाणी टाकलेलं आहे. त्यांना काय वाटलं ते रात्रीचं काम करत नाही, पिण्याची पाईप नाही, त्याला टोचणं चालवून गेलं.
ते नाही चुकीचं, आपली लाईफ चुकी आहे. लोक चुकी तुम्ही आता आलेले, तुम्ही पण समजून घ्या. सर्वांना माहिती आहे आम्हाला. पहिले मालेगाव समजून घ्या. हा, आणि तुम्ही इथलं प्रशासन समजून घ्या. आम्ही तुम्हाला सुद्धा करतो प्रशासनाच्या समोर. तुम्हाला फसवतील हे मागच्या आयुष्याच्या काळात आलेले या दिवशी झाले. तुम्ही पहिले समजून घ्या. तुम्हाला नीट उत्तरं देता येत नाही आणि तुम्ही ट्रीटमेंट करून टाकता साहेब. साहेब लय अवघड गाव आहे, बरं आहे. लय खतरनाक गाव आहे. पाईट द्या. तर त्या बाईट द्या तुम्ही इथे आतापासून काम स्थगित झालंय आणि जर मी म्हणतात ना ज्यांची परवानगी असेल किंवा कोणाची सहमती असेल तर आम्हाला ज्यांचा वाद असेल त्यांना हा, तिथं बोलवा. बरोबर. या नागरिकांची सहमती आम्हाला इथं काम करायचं, आम्हाला पण बोला. दुसरे कोणी बोलू दिलं ते सांगतील ते दबावात असं चालणार नाही आणि हे काम स्थगित करा. जिथं तुम्हाला नागरिकांनी सांगितलं इथं करा तिथं करा तुम्ही. हा, ही आमची जबाबदारी राहणार नाही भविष्यात. आणि जिथे आम्ही विरोध केलेला आहे तिथं अजिबात काम करायचं नाही. तुम्ही नवीन सर्वे करा. आम्हाला या सगळ्या भूमिगत गटारीच्या डायमीटर जो आहे तो आम्हाला वाढवून पाहिजे. 6 इंची अजिबात चालणार नाही. आम्हाला कमीत कमी 12 इंचीच्या पुढच्या लाईनी लागतील. तर ती भुयारी गटर आम्हाला पाहिजे. आम्ही तर ती भुयारी गटर पैसा परत गेला तरी चालेल. भविष्यकालीन पॉप्युलेशन फक्त तुम्ही कमिशनसाठी हा, टक्केवारीसाठी करून हा पैसा आम्ही तुम्हाला खर्ची टाकू देणार नाही. पण ही 500 कोटी परत परत मालेगावला 500 कोटी परत मिळणार नाही. ही जी संख्या ही आता तुमचं जे स्टेटमेंट आले हे करंट स्टेटमेंट. याच्या आधी एक स्टेटमेंट आलं की नागरिकांनी कोणी नारद मुनींच्या नादी लागून या योजनेला विरोध करू नये. म्हणजे आम्ही नारद मुनी. आणि लॉजिक काय ठेवलं की लोकांनी कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये ठेवू नये. कारण जसं आपण पिण्याचं पाणी 6 इंची लाईन मधून आपल्या घराघरापर्यंत येतं तसंच हे 6 इंची लाईन मधून तुमचं हे पाणी सुद्धा निघून जाईल. ते तर 1.5 तासामध्येच सगळ्यांना मिळतं. याला आणखी भरपूर वेळ राहील. मग एक सांगा तुम्ही पिण्याचं पाण्याची घनता किती असते. आता जे पाणी तुम्ही याच्यातून भुयारी भूमिगत म्हणून टाकण्याची घनता त्याच्यात फरक आहे ना. 10-20 पटीने फरक निघेल. हा, पाण्याची घनता कमी असल्यामुळे त्याला आपण पिण्याच्या पाण्यातून आपण टाकी म्हणून त्याला प्रेशर देत असतो आपण. किंवा काही ठिकाणी ग्रॅव्हिटीने आपण ते पाणी देत असतो. आणि असं असताना तुम्ही याला कोणतं प्रेशर देणार आहे. तुम्ही प्रत्येक बाथरूम मध्ये काही प्रेशर देणार आहेत का तुम्ही. हे तुमचं जर लॉजिक असेल, असं जर तुम्ही लॉजिकने तुम्ही बोलून हे योजना पूर्ण करण्याच्या मागे लागले असाल तर आम्हाला तुमच्या बुद्धीची कीव करावी वाटते. आम्हाला अमृत 2 या योजनेअंतर्गत मालेगाव शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचं काम मंजूर झालेलं आहे. त्यानुसार कामाची सुरुवात झालेली होती. साधारणतः 15 दिवसापूर्वी सर्वपक्षीय निवेदनाद्वारे सदरील कामाबाबत आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये विशेषतः पाईपची साईज कमी असणं किंवा रस्त्यावर खोदाई झाल्यानंतर त्याची माती ताबडतोब उचलून न गेलं त्यामुळं चिखल होणं किंवा त्याची लेव्हल बरोबर न पाहणं, लोकसंख्येच्या प्रमाणात पाईपची साईज नसणं अशा बाबतीत तक्रारी होत्या. त्या अनुषंगानं आम्ही जी मानव सेवा संस्था आहे पीएमसी यासाठीची त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे की याबाबत आपण पुनर्सर्व्हे करावा. घरांची संख्या तपासून तिथं कोणत्या साईजचा आउटलेटचा पाईप लागेल त्याचं महापालिकेला लेखी देऊन त्यानुसार काम करण्याबाबत एक तांत्रिक मार्गदर्शन करावं म्हणून त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे. त्यांचं पत्र प्राप्त होताच त्या अनुषंगानं पुढचा निर्णय घेण्यात येईल. पहिली गोष्ट. दुसरं, ज्या भायगाव भागामध्ये बहुतांश काम भूमिगत गटार योजनेचं पूर्ण झालेलं आहे तर आत्ताच निवेदनकर्त्यांशी झालेल्या चर्चेनुसार सदरील भागामध्ये ट्रायल ताबडतोब घेण्यात यावी जेणेकरून हे जे पाणी आहे टॉयलेट आणि वॉशरूमचं हे व्यवस्थित पास होतं किंवा नाही याची ट्रायल होईल आणि त्या अनुषंगानं पुढील कामाबाबत निर्णय घेणं सोयीचं होईल. ही झाली दुसरी गोष्ट. तिसऱ्या बाबतीमध्ये महापालिकेनंच निर्णय असा घेतलेला आहे की सध्या पावसाळा आहे परंतु काही ठिकाणी चांगले रस्ते पण काही ठिकाणी गटारीची व्यवस्था नाही. पावसाच्या पाण्यानं टॉयलेटच्या पाण्यानं तिथं शौचखड्डे वगैरे तयार करून ठेवले. तर काही एरियामधून आम्हाला विरोध आलेला आहे, तक्रारी आलेल्या आहेत. पण काही ठिकाणी नागरिकांची मागणी आहे की तूर्त आमच्याकडे काहीच व्यवस्था नसल्यामुळं आमच्याकडे भूमिगत गटार योजनेचं काम करण्यात यावं जेणेकरून आमचे शौचखड्डे बंद होतील. तर त्या अनुषंगानं महापालिकेनं निर्णय घेतलेला आहे की जिथले काही तक्रारी प्राप्त होतील त्या तूर्त काम ते थांबावं. ज्या नागरिकांची सध्या इच्छा नाही किंवा पदाधिकाऱ्यांची इच्छा नाही तिथलं काम तूर्त करू नये आणि ज्या ठिकाणी नागरिकांची किंवा त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असेल की सध्या आमच्याकडे काहीच व्यवस्था नसल्यामुळं
भूमिगत गटर योजनेचं काम आमच्याकडं प्राधान्यानं घेण्यात यावं, तर त्यांच्या इच्छेनुसार तिथले कामं सध्या चालू ठेवण्यात येतील. साहेब 6 इंचच्या संदर्भात लोकांच्यावर उत्तर दिलं की हा विरोध निरर्थक आहे, त्याबद्दल काय खुलासा कराल? विरोध निरर्थक होता का काही त्याच्यात आहे? नाही, निरर्थक म्हणून नाही. पीएमसी आधी एमजीपीनं ही स्कीम तयार केली होती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. नंतर ती पीएमसी निघून गेली, त्यानंतर आपण दुसरी पीएमसी लावली. आता सर्वे कदाचित 4-5 वर्षापूर्वी झालेला असा स्कीम आता मंजूर झालेली आहे. कदाचित त्यावेळेस घराची संख्या कमी असेल किंवा काय ती परिस्थिती असेल, परंतु आता जर ती परिस्थिती बदलली असेल, घराची संख्या वाढली असेल त्या भागामध्ये, तर आम्ही आता याचा पुनर्सर्वे नवीन जी पीएमसी आहे मानव सेवा संस्था यांना लेखी पत्राद्वारे कळवलेली आहे. आणि त्या अनुषंगानं पण मी निरर्थक या अर्थानं म्हटलं की ज्यावेळेस हा सर्वे करण्यात आला त्या एस्टिमेटप्रमाणे ते काम चालू होतं, परंतु आता जी निवेदनं प्राप्त झाली की आता घरांची संख्या वाढणं किंवा त्या भागातलं पाण्याचं प्रमाण जास्त असणं, त्या अनुषंगानं पाण्याचा जो व्यास आहे पाईपचा तो वाढीव असण्याची गरज, तर आपण याबाबत तांत्रिक मार्गदर्शन पीएमसीकडून घेत आहोत आणि त्यांचा सर्वे होऊन ते आल्यानंतर त्याप्रमाणे निश्चित पुढची कारवाई करण्यात येईल.